श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक सगळ्यांचा आवडीचा विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे शनीची साडेसाती. तर शनीची साडेसाती म्हणजे नेमकं काय? धसका की दिलासा? आपल्या संपूर्ण आयुष्यात जर आपण कोणाला घाबरत असू तर ते आहेत शनी महाराज. शनीची साडेसाती आली असे आपल्याला समजले की आपल्याला असं वाटतं, बाप रे, आता आपले काही खरे नाही, असं आपण पटकन बोलून जातो. पण खरंच या शनीला घाबरण्यासारखं काय आहे का? तर या शनीविषयीचे समज गैरसमज आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत. आज आपण शनीची ओळख करून घेऊया आणि त्याच्या पुढे नतमस्तक होऊया. शनी म्हणजे त्रास, वेदना, मानसिक यातना, क्लेश याची जणू शृंखलाच अशीच आपली समजूत आहे. अमुक एका माणसाने साडेसातीत हे असे झाले, त्यामुळे तसे माझेही होईल का काय, अशी भीती सगळ्यांना असते. ही भीती डोक्यातून काढून टाका. प्रत्येकाच्या पत्रिकेत शनीची स्थिती फार वेगळी असते. त्यामुळे शनीचा धसका घेण्याऐवजी जर त्याला नीट समजावून घेतलं तर त्याबद्दल असणारे तुमचे समज गैरसमज दूर होण्यास मदत होईल. या उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास फार मदत होईल. मला सांगा, आयुष्यात काय फक्त साडेसातीचाच काळ वाईट जातो का आपल्याला? नाही, तर अशा किती घटना आपल्या आयुष्यात इतर वेळेसही वाईट होऊन जातात. खरं तर साडेसाती ही मानूच नका. शनी हा तुमचा शत्रू नाही, तर तो तुमचा मित्र आहे. शनी ज्याला कळला त्याला सगळे सोपे होऊन जाईल. आपला एक संपूर्ण दिवस सुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो. मग संपूर्ण 7.5 वर्ष वाईटच जातील हे कसे? कसे समजायचे? कसा विचार करायचा याचा? शनीची साडेसाती ही 7.5 वर्षांची असते, हे आपण सर्वांना माहित आहे. एखाद्याची रास सिंह असेल तर शनी कर्क राशीत प्रवेश करेल, तेव्हा या सिंह राशीला साडेसाती सुरू होईल. आणि जेव्हा शनी तुळ राशीत जर प्रवेश करेल तेव्हा सिंह राशीची साडेसाती संपलेली असेल असे समजावे. याचाच अर्थ कर्केत 2.5 वर्ष, सिंहेत 2.5 वर्ष आणि कन्येत 2.5 वर्ष असा 7.5 वर्षाचा काळ म्हणजे संपूर्ण साडेसाती होय. आपली जी कुठली रास असेल त्या राशीच्या आधीच्या राशीत शनी आला की आपल्याला साडेसाती सुरू होते आणि आपल्या पुढच्या राशीतून शनी जेव्हा पुढे जाईल तेव्हा ती साडेसाती संपलेली असते असे समजावे. शनी हा वैराग्याचा, उदासीनतेचा कारक आहे. आळशी, अप्रामाणिक लोक शनीला अजिबात आवडत नाही. कष्ट करणारा समाज शनीला आवडतो. असेल हरी तर देईल काटल्यावरी म्हणणाऱ्यांना शनी धोपटून काढतो. शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार, मिजास. ज्या माणसांना अतिशय मिजास आहे, तसेच जी माणसं अत्यंत माजोरीपणाने, अहंकाराने मी म्हणजे कोण अशा थाटात वागत असतात, त्यांना शनीची साडेसाती कशी गेली ते विचारून बघा. अशांना शनी त्रास देणारच. साडेसातीत माणसाची सगळी मिजाज शनी उतरवत असतो. मी असा, मी तसा म्हणणाऱ्यांना शनी झोप उडवून लावतो. शनी साडेसातीत मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो, अंतर्मुख होण्यास शिकवतो. साडेसातीमध्ये लग्न होणे, घर होणे, परदेश गमन, चांगली नोकरी, प्रमोशन मिळणे अशा चांगल्या घटनाही घडतात. साडेसाती दर 30 वर्षांनी येते, कारण एका राशीत शनी 2.5 वर्ष वाचलेला जातो. त्यामुळे पूर्ण आयुष्यात साडेसाती कमीत कमी 2 वेळा तरी येते असे म्हणायला हरकत नाही, कारण हल्ली 60 वर्ष संपूर्ण आयुष्य आपलं झालेलं आहे. चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त विपरीत घटनांचे खापर मात्र शनी महाराजांवर फोडले हा मनुष्य स्वभावच आहे. परंतु ही पळवाट योग्य नाही. साडेसातीत आपली वाईट कर्मे एकमेकांपासून एक आपल्याला समोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठवण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात. इतकंच, तुमच्या चांगल्या कर्माचेही फळ ते नक्कीच देतात. इतर कुठल्याही देवाची पूजा करत नसलात तरी शनी महाराजांचे नित्य स्मरण तुमचे जीवन आनंदी करेल.
यात शंका नाही. 7:30 खोटे आरोप येणे, तुरुंगवास होणे, अपतेष्टांबरोबर कलह, कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे, घरातील इस्टेट जमिनीवरून वाद होणे, व्यवसायाची हानी होणे, अपकीर्ती, दीर्घ आजारपण, आपत्ती, धननाश होणे, अपमानास्पद घटना घडणे, मनस्ताप, आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरणे यासारख्या गोष्टी शनीच्या 7:30 घडू शकतात. कुटुंबात एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींना 7:30 येणे हे काही चांगले नाही. त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ज्याच्या पत्रिकेत 6, 8, 12 या स्थानात चंद्र असेल, त्यांना शनी किंवा राहूची महादशा असेल, अंतर्दशा चालू असेल, अशा लोकांना 7:30 संघर्षमय जाऊ शकेल. चंद्र शनी युती ही पत्रिकेत चांगली नाही. आपण 7:30 काय केले पाहिजे? सगळ्यात उत्तम आपण गप्प बसावे. आवश्यक तेवढे आणि कमीत कमी बोलावे. कुणाची निंदा नालिस्ती करू नये. कुणाही बद्दल वाईट बोलू नये. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता आळस झटकून कामाला लागावे. घरातील वडीलधाऱ्यांना मान ठेवावा, कारण शनी हा वृद्ध ग्रह आहे. त्यामुळे वृद्ध माणसांची सेवा करावी. कुणालाही गृहीत धरू नये, कुणालाही जामीन राहू नये. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अहंकारास तिलांजली द्यावी. असत्य भाषण करू नये. कुणाकडूनही पैसे उधार घेऊ नये. आपण मेहनत करावी आणि त्याचे शनी महाराज योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे पक्के ध्यानात ठेवावे. बुधवारी, मंगळवारी, शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शनी किंवा मारुती मंदिरातून घरी यावे आणि मग पुन्हा पुढील कामास जावे. मंदिरात दर्शन घेऊन तसेच पुढे कुठे जाऊ नये. जमल्यास या काळात शनी शिंगणापूर येथे शनी महाराजांचे दर्शन घेऊन तैलाभिषेक करावा. एक लक्षात ठेवा, आपण करत असलेली कुठलीही साधना किंवा उपाय हा कुणाकडेही चर्चा करू नका, कारण त्याचे फळ कमी होते. मी एवढं केलं, मी तेवढी उपासना केली, हा एक अहंकाराचाच भाग आहे. हनुमान वडवानल स्तोत्र तसेच शनी महात्म्य हा पवित्र ग्रंथ वाचावा. 7:30 फारच त्रास होत असेल तर एकदा मातीच्या भांड्यात गोडतेल घ्यावे व त्यात आपला चेहरा नीट न्याहाळावा व ते तेल मारुतीच्या मंदिरात समईमध्ये नेऊन ओतावे. लक्षात असू दे की हे तेल जळले पाहिजे. ते तेल चुकूनही मारुतीच्या मूर्तीवर वाहवायचे नाही. हा उपाय घरातील पुरुषांनी करायचा आहे. ते 3 शनिवार करायचे, म्हणजे आपल्याला जर कुणाची पीडा असेल तर ती जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे माजुरीपणा, अहंकार जर सोडला तर 50% काम फत्ते तिथेच झाले असे समजावे, कारण शनीला अहंकाराचा तिटकारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शनी महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवा. शनी आपल्या आयुष्याच्या वाटाड्या आहे, हे विसरू नका. नीलाजनम सभाभासम रविपुत्र यमग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वर. हा शनीचा जपही जितका जमेल तितका करावा. हे करताना मन शांत ठेवावे. आपले काही भोग असतात ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात, हे लक्षात असू द्या. आपण 7:30 आली की 7.5 वर्ष वजा करतो असा मूर्खासारखा विचार आपल्या मनात आणू देऊ नका. शनी हा न्यायी ग्रह आहे. आपल्याला कष्टांना तो न्याय दिल्याशिवाय राहत नाही. खरं सांगू का, संपूर्णपणे शरणागती पत्करून नतमस्तक व्हावे यासारखा उत्तम उपाय नाही. शनी ज्याला कळला त्याला मित्र कळला. शनी महाराजांना अनन्य भावे शरण जाऊन आपल्या झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त घ्या आणि मग बघा शनी महाराज तुमचे जीवन कसे आनंदाने फुलवून टाकतील. 7:30 मनुष्य घडतो हे लक्षात ठेवा. जीवनाचा खरा अर्थ त्याला 7:30 समजतो. चला तर मग आज आपण शनी बद्दलचे सगळे गैरसमज दूर केले. मनातील मर्ग झटकून नवीन उत्साहाने कामाला लागू. आपल्या सर्वांवर शनिदेवांचे सदैव कृपादृष्टी राहो. तसेच तुम्ही सर्वांचे जीवन आनंदाने उजळून निघू देत. शनी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना. शनी ही न्यायाची देवता आहे. कर्म चांगले करा, शनी चांगलेच फळ देणार, हे लक्षात असू द्या. धन्यवाद. असेच पुढील ग्रह सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठेच जाऊ नका. आपलं चॅनल फॉलो करत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.